So exception handling. Uh, so before explaining what is exception handling, first you should know what is meant by an exception. Exception म्हणजे काय ते पाहूया. सो आम्ही असं म्हणू शकतो एक्सेप्शन इज अ रन टाइम एरर. जो एरर प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या वेळी अकर होतो त्याला एक्सेप्शन म्हणतो. जेव्हा एक प्रोग्राम एक्झिक्यूट होईल आणि जर एक्सेप्शन अकर झालं इनसाइड द बॉडी ऑफ द फंक्शन, तर तो एक्सेप्शन जो आहे तो कॅच आणि हँडल आणि समजा तो एक्सेप्शन कॅच आणि हँडल झाला नाही, म्हणजे तो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला नाही, तर बिकॉज ऑफ दॅट काय होईल की एक्सेप्शन जो अकर झालाय it will cause the execution of the function to abruptly end and it may also terminate the program execution. म्हणजे एक्सेप्शन हा रन टाइम एरर असतो, तो प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या वेळी अकर होतो आणि जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल आणि जर एक्सेप्शन अकर झाला त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये when the function is running आणि तो एक्सेप्शनला कॅच नाही केला, तो आता कॅचिंग द एक्सेप्शन म्हणजे काय ते मी पुढे या चॅप्टर मध्ये एक्सप्लेन करणारच आहे. एक्सेप्शन जर तुम्हाला कॅच आणि हँडल करायचं असेल त्यासाठी आम्ही दोन ब्लॉक्स डिफाइन करतो, एक असतो ट्राय ब्लॉक आणि एक असतो एक्सेप्ट ब्लॉक. ट्राय ब्लॉक म्हणजे तो असा एक ब्लॉक असतो ज्याच्या बॉडीमध्ये एक्सेप्शन अकर होतो आणि एक्सेप्ट ब्लॉक म्हणजे तो असा ब्लॉक असतो जो एक्सेप्शनला कॅच करतो आणि हँडल करतो. आता एक्सेप्शनला कॅच करणं म्हणजे काय? एक्सेप्शनला कॅच करणं म्हणजे जेव्हा एक्सेप्शन अकर होईल तो कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. सो दॅट इज कॉल्ड एज कॅचिंग द एक्सेप्शन. सो एक्सेप्शन जर अकर झालं आणि तो एक्सेप्शन तुम्ही कॅच आणि हँडल नाही केलं, तर बिकॉज ऑफ दॅट त्याच्यामुळे तो फंक्शनचं एक्झिक्युशन ॲब्रप्टली एंड होईल आणि तो मे बी प्रोग्रामचं एक्झिक्युशन पण ॲब्रप्टली एंड करेल. सो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आम्ही काय करतो की एक्सेप्शन अकर व्हायला अलाव करतो, पण एक्सेप्शन अकर झाल्यानंतरही आम्ही असं एन्श्युअर करतो की फंक्शनचं एक्झिक्युशन हे नॉर्मली कंटिन्यू, त्याची आम्ही खात्री घेतो. आता इथे मी एक एक्झाम्पल दाखवले ऑफ एक्सेप्शन हँडलिंगचं. ओके, सो ॲज अ टोल्ड एक्सेप्शन हँडलिंग करण्यासाठी तुम्हाला तीन ब्लॉक डिफाइन करावे लागतात, ट्राय ब्लॉक, एक्सेप्ट ब्लॉक आणि फाइंड द ब्लॉक. ट्राय ब्लॉक म्हणजे तो ब्लॉक ज्याच्यामध्ये एक्सेप्शन अकर होईल. एक्सेप्ट ब्लॉक म्हणजे तो ब्लॉक ज्याच्यामध्ये तो एक्सेप्शन कॅच होईल आणि हँडल होईल. आणि ॲज आय टोल्ड यू, जसं मी आत्ताच म्हणालो, कॅचिंग द एक्सेप्शन म्हणजे काय? कॅचिंग द एक्सेप्शन म्हणजे तो एक्सेप्शन कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणं, त्याला म्हणतात कॅचिंग द एक्सेप्शन. सो एक्सेप्ट ब्लॉक जो आम्ही डिफाइन करतो एक्सेप्ट नावाचं कीवर्ड वापरून, तर तो एक्सेप्शनला कॅच करण्याचं काम करतो. आणि जनरली आम्ही जेव्हा हे एक्सेप्ट ब्लॉक लिहितो आम्ही त्याच्या टायटलमध्ये कुठला तरी व्हेरिएबल डिक्लेअर करतो, म्हणजे कुठला तरी पॅरामीटर डिक्लेअर करतो. जनरली आम्ही जेव्हा एक्सेप्ट ब्लॉक डिफाइन करतो तर त्याच्या टायटलमध्ये आम्ही जो पॅरामीटर डिक्लेअर करतो तो कुठल्या तरी एक्सेप्शन क्लास टाईपचा ऑब्जेक्ट असायला पाहिजे ओ. पण समजा मी एक्सेप्ट ब्लॉक असा डिफाइन केला, जसं जसं मी आता इथे हायलाइट केलं, आणि मी त्याच्या टायटलमध्ये कुठलंही पॅरामीटर असं डिक्लेअर नाही केलं, तर हा जो एक्सेप्ट ब्लॉक आहे हा कुठल्याही टाईपचा एक्सेप्शन कॅच करू शकतो. आता पायथन मध्ये बरेच प्री डिफाईन्ड एक्सेप्शन असतात, त्यापैकी एक असतो झिरो डिव्हिजन एरर, मग 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 अजून एक असतो व्हॅल्यू एरर, टाईप एरर अँड सो ऑन. सो इव्हन तुम्ही कधी कधी प्रोग्राम रन करताना असं तुम्ही काही काही एक्सेप्शन्स पाहिले असतील तर प्रोग्राम मध्ये काय एरर असेल, तर एक्सेप्ट ब्लॉक मी म्हटल्याप्रमाणे एक्सेप्शनला कॅच करतो आणि हँडल करतो. आणि ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन जनरेट होतो, एक्सेप्ट ब्लॉक त्याला कॅच करतो. फाइनली ब्लॉक जो आहे तो दोन्ही केसेस मध्ये रन होतो, म्हणजे एक्सेप्शन अकर झाला तरी तो रन होईल, एक्सेप्शन नाही अकर झाला तरी तो रन. सो फाइनली ब्लॉक मध्ये आम्ही जनरली क्लीन अप ऑपरेशन करतो. क्लीन अप ऑपरेशन म्हणजे काय की एक्सेप्शन अकर झाल्या जर एक्सेप्शन अकर झालं असेल
तर त्याच्यामुळे प्रोग्रामचा डेटा इनव्हॅलिड होईल. सो तो डेटा मी परत एकदा व्हॅलिड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो इनसाइड द फायनली ब्लॉक. सो हे ट्राय, एक्सेप्ट आणि फायनली हे 3 कीवर्ड असतात पायथन मध्ये आणि ह्यांचा वापर करून तुम्ही 3 वेगळे ब्लॉक्स डिफाईन करू शकता. ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन जनरेट होतो, एक्सेप्ट ब्लॉक त्याला कॅच करतो, हँडल करतो आणि फायनली ब्लॉक ते दोन्ही केसेस मध्ये रन होईल. एक्सेप्शन अकर झाला तरी तो रन होईल, नाही अकर झाला तरी रन. जस्ट एक मिनिट द्या मला, नेक्स्ट बॅचची लिंक ओपन करतो. ठीक आहे. सो इथे हे बघा, आता आम्ही ह्या पॉइंटकडे होतो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. सो इथे मी डिव्हिजन नावाचं फंक्शन डिफाईन केलंय आणि हा जो मी डिव्हिजन फंक्शन डिफाईन केलाय ह्याचे 2 पॅरामीटर आहेत ए आणि बी. ओके, डिव्हिजन फंक्शनच्या बॉडीमध्ये मी एक असं इनफायनाइट व्हाईल लूप लिहिलं ज्याचं कंडिशन नेहमी ट्रू आहे. ओके, आणि इथे मी हे व्हाईल लूपच्या बॉडीमध्ये 3 ब्लॉक लिहिले, ट्राय ब्लॉक, एक्सेप्ट ब्लॉक आणि फायनली ब्लॉक. आता हे 3 जे मी ब्लॉक डिफाईन केलेत बघा, ट्राय ब्लॉक, एक्सेप्ट ब्लॉक. बाय द वे, ट्राय, एक्सेप्ट आणि फायनली काय असतं आताच मी तुम्हाला सांगितलं. कुठल्याही एक्सेप्शन हँडलिंग प्रोग्रामसाठी आम्हाला हे 3 ब्लॉक्स कंपल्सरी लिहावे लागतात. मी का ट्राय ब्लॉक, एक्सेप्ट ब्लॉक आणि फायनली ब्लॉक. Yes, sir. So try, accept आणि finally they are basically keywords in Python to define 3 separate blocks. आणि कारण हे 3 कीवर्ड वापरून तुम्ही वेगवेगळे ब्लॉक्स डिफाईन करतात म्हणून बघा त्यांच्या बॉडीमध्ये जे आम्ही स्टेटमेंट लिहिले त्यांना त्यांच्या टायटलच्या राईटला इंडेंट केले हो. आता ट्राय ब्लॉक म्हणजे ॲज आय टोल्ड इट इज दॅट ब्लॉक ज्याच्यामध्ये एक्सेप्शन जनरेट होऊ शकेल. आता इथे मी जेव्हा डिव्हिजन फंक्शनला कॉल केलं मी त्याच्यामध्ये 2 नंबर पास केले, 5 आणि 0. 5 ए मध्ये जाईल, 0 बी मध्ये जाईल. त्याच्यानंतर हा व्हाईल लूप रन होईल. आता या व्हाईल लूपच्या कंडिशन मध्ये मी ट्रू लिहिले, म्हणजे ह्याला इनफायनाइट व्हाईल लूप म्हणतो. तर ह्या व्हाईल लूपच्या बाहेर कंट्रोल कधी येईल? जर व्हाईल लूपच्या बॉडीमध्ये ब्रेक स्टेटमेंट रन झालं, ब्रेक नावाचं स्टेटमेंट रन झालं, तर तो व्हाईल लूपच्या बाहेर येईल. आता इथे मी व्हाईल लूपच्या बॉडीमध्ये 3 ब्लॉक्स क्रिएट केले, 3 ब्लॉक लिहिलेत. पहिला ब्लॉक ट्राय ब्लॉक आहे. ॲज आय टोल्ड, ट्राय ब्लॉक म्हणजे तो ब्लॉक ज्याच्यामध्ये एक्सेप्शन अकर होऊ शकतो त्याला म्हणतात ट्राय ब्लॉक. ट्राय ब्लॉकच्या बॉडीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्ती स्टेटमेंट्स एक्सेप्शन जनरेट करू शकतात. आता जेव्हा हे ट्राय ब्लॉक रन होईल तर काय होईल की अगोदर हा स्टेटमेंट रन होईल, सी इक्वल टू ए डिवायडेड बाय बी. बी ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर. बी ची व्हॅल्यू 0 आहे, ट्रू. तर कारण बी ची व्हॅल्यू 0 आहे तो हा रन कसा होईल, 5 डिवायडेड बाय 0, बरोबर ना. तर 5 डिवायडेड बाय 0, पण प्रॉब्लेम काय, तुम्ही मॅथ्स मध्ये आणि प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा तुम्ही 0 सोबत डिव्हिजन करू शकत नाही. आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तो पायथन मध्ये 0 डिव्हिजन एरर देईल. तो इथे तो 0 डिव्हिजन एरर जनरेट करेल. हा स्टेटमेंट 0 डिव्हिजन एरर जनरेट करेल. आणि जेव्हा तो 0 डिव्हिजन एरर जनरेट करेल, म्हणजे एकदा ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन जनरेट झाला तर जे बाकीचे स्टेटमेंट आहेत ट्राय ब्लॉक मध्ये ते स्किप होतील. म्हणजे 0 डिव्हिजन एरर अकर झाल्यावर हे बाकी 2 स्टेटमेंट स्किप होतील आता. आणि कंट्रोल कुठे जाईल, डायरेक्टली या एक्सेप्ट ब्लॉक कडे. आता जर तुम्ही पाहिलं हे ट्राय ब्लॉक, एक्सेप्ट ब्लॉक आणि फायनली ब्लॉक हे तिन्ही ब्लॉक डायरेक्टली व्हाईल लूपला बिलॉंग करतात. म्हणून या तिन्ही ब्लॉकचं जे टायटल आहे त्यांचं इंडेंटेशन मी सेम ठेवले स्टुडंट्स. आता एक्सेप्ट ब्लॉक काय करतो, तो नावासारखंच एक्सेप्शनला कॅच करतो आणि हँडल करतो. सो ट्राय ब्लॉक मध्ये ह्या स्टेटमेंटनी 0 डिव्हिजन एरर जनरेट केला होता. तो 0 डिव्हिजन एरर जनरेट झाल्यावर मग बाकीचे स्टेटमेंट स्किप झाले ट्राय ब्लॉक मध्ये आणि तो इथे आला, तो या एक्सेप्ट ब्लॉक कडे आला आणि तो एक्सेप्शन इथे कॅच झाला. मग एक्सेप्ट ब्लॉकची बॉडी रन झाली, म्हणजे हा मेसेज डिस्प्ले झाला स्क्रीनवर. त्याच्यानंतर तो फायनली ब्लॉक कडे गेला. आता ॲज आय टोल्ड यू की फायनली ब्लॉकचं महत्वाचं फीचर काय, की तो दोन्ही केसेस मध्ये रन.
एक्सेप्शन अकर झाला तरी रन होईल, एक्सेप्शन नाही अकर झाला तरी रन होईल. तर फाइनली ब्लॉक मध्ये जेव्हा कंट्रोल जाईल, आम्हाला परत एकदा एक कंडिशन चेक करावं लागेल की तो म्हणजे एक्सेप्शन अकर झाल्यानंतर तो फाइनली ब्लॉक मध्ये एंटर झालाय की एक्सेप्शन अकर न होता तो फाइनली ब्लॉक मध्ये एंटर झाला. आता मला सांगा इथे कंट्रोल ह्या प्रोग्राम मध्ये कंट्रोल एक्सेप्ट ब्लॉक मध्ये कधी जाईल, म्हणजे एक्सेप्शन अकर कधी होईल, जर बी ची व्हॅल्यू 0 असेल मगच तो एक्सेप्शन अकर होईल. सो जेव्हा कंट्रोल फाइनली ब्लॉक मध्ये जाईल, कारण तो दोन्ही केसेस मध्ये फाइनली ब्लॉक मध्ये जातो, एक्सेप्शन अकर झाला तरी जाईल, एक्सेप्शन नाही अकर झालं तरी तो इथे एंटर करेल. तर इथे मला कंडिशन चेक करणं गरजेचं आहे की एक्सेप्शन अकर झाल्यानंतर तो फाइनली ब्लॉक मध्ये आलाय की एक्सेप्शन अकर न होता तो फाइनली ब्लॉक मध्ये आलाय. त्यासाठी आम्ही बी ची व्हॅल्यू कम्पेअर करतोय. तर बी ची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे तो 0 डिव्हिजन एरर अकर झाला होता आणि तो फाइनली ब्लॉक मध्ये येण्याच्या अगोदर तो एक्सेप्ट ब्लॉकच्या थ्रू पास झालाय. सो जर बी ची व्हॅल्यू 0 असेल तर आम्ही फाइनली ब्लॉक मध्ये काय करतोय, बी ची व्हॅल्यू परत एकदा युजर कडनं रिएंटर करतोय, मग हा लूप परत एकदा रन होईल. आता समजा इथे मी बी ची व्हॅल्यू नॉन झिरो एंटर केली, तर वन्स अगेन हा लूप रन होईल आता, आणि त्याच्यानंतर परत हे ट्राय ब्लॉक रन होईल. आता हा सक्सेसफुली ए डिवायडेड बाय बी करेल आणि मग तो सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करेल स्क्रीनवर आणि मग ब्रेक करेल. म्हणजे ऍज सून ॲज यू एंटर द करेक्ट व्हॅल्यू फॉर बी, जेव्हा तुम्ही बी ची करेक्ट व्हॅल्यू एंटर करणार जी 0 नाहीये, तर तो प्रॉपर म्हणजे ए आणि बी चं प्रॉपर डिव्हिजन करेल आणि ते प्रॉपर डिव्हिजन केल्यावर मग तो खाली डिव्हिजन स्क्रीनवर डिस्प्ले करेल आणि मग हे जे ब्रेक स्टेटमेंट आहे मग तो रन होईल आणि तो व्हाईल लूपच्या बाहेर कंट्रोल. सो हा पॉइंट लक्षात ठेवा स्टुडंट्स की एकदा ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन अकर झालं, हे राहिलेले स्टेटमेंट आहे ट्राय ब्लॉकच्या बॉडीमध्ये ते स्किप होतात आणि डायरेक्टली जो कंट्रोल आहे तो एक्सेप्ट ब्लॉक कडे जाईल आणि एक्सेप्ट ब्लॉक मध्ये तो एक्सेप्शन कॅच होईल आणि मग तो हँडल होईल आणि त्याच्यानंतर तो फाइनली ब्लॉक कडे जाईल आणि फाइनली ब्लॉक मध्ये तो चेक करेल बी ची व्हॅल्यू 0 आहे, बिकॉज ऑफ विच एक्सेप्शन अकर झालं होतं, आणि तो परत बी ची व्हॅल्यू युजर कडनं रिएंटर करेल. आणि आता इथे जर मी बी ची व्हॅल्यू 0 एंटर केली नाही, म्हणजे 0 सोडून दुसरी व्हॅल्यू एंटर केली, नॉन झिरो व्हॅल्यू एंटर केली, तर परत एकदा लूप रन करेल, कारण हे सगळं ह्या व्हाईल लूप इन्फायनाइट व्हाईल लूपच्या बॉडीमध्ये आहे. आणि परत एकदा लूप रन केल्यावर परत हा ट्राय ब्लॉक रन होईल, कारण हे लूपच्या आतमध्येच आहे. आणि आता जर तुम्ही बी ची व्हॅल्यू म्हणजे इथे जर मी बी ची व्हॅल्यू 0 टाकली नाही, म्हणजे बी ची व्हॅल्यू मी प्रॉपर व्हॅल्यू टाकली बी साठी, आता काय होईल, आता ह्या केसमध्ये हा जो स्टेटमेंट आहे हा सक्सेसफुली ए डिवायडेड बाय बी चं डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करेल. आणि जेव्हा तो सक्सेसफुली ए डिवायडेड बाय बी परफॉर्म करेल, मग कुठलाही 0 डिव्हिजन एरर अकर नाही होणार आणि त्याच्यामुळे जे राहिलेले स्टेटमेंट आहे ट्राय ब्लॉक मध्ये ह्या स्टेटमेंटच्या खाली हे पण रन होतील, बरोबर, आणि मग तो ब्रेक करेल आणि ब्रेक म्हणजे तो लूपच्या बाहेरच आहे. सो जोपर्यंत युजर बी ची व्हॅल्यू 0 टाकत राहील तोपर्यंत हा लूप रन होईल, मग तोपर्यंत तो ब्रेक नाही होणार, कारण एकदा त्याने 0 टाकलं तर इथे तो डायरेक्टली 0 डिव्हिजन एरर देईल, ट्राय ब्लॉकचे राहिलेले स्टेटमेंट स्किप होतील आणि कंट्रोल डायरेक्टली कुठे एक्सेप्ट ब्लॉककडे. आणि जेव्हा युजर नॉन झिरो व्हॅल्यू टाकेल बी साठी, तर आता हा एक्सेप्शन देणार नाही मी का, मग तो खाली येईल आणि हे दोन स्टेटमेंट रन करेल आणि मग तो ब्रेक होईल. बघा एकदा मी जस्ट हे रन करून दाखवतो तुम्हाला, मग ते क्लिअर होईल, मग आम्ही आजसाठी थांबूया. आता बघा जर मी परत 0 टाकलं तर तो परत एकदा आता कुठे गेला, तो एक्सेप्ट ब्लॉक मध्ये गेला. एक्सेप्ट ब्लॉकचा जो मेसेज आहे तो डिस्प्ले झाला स्क्रीनवरून आणि त्यांनी परत एकदा आता तो परत एकदा माझ्याकडनं डिनॉमिनेटर ची व्हॅल्यू रिएंटर करतोय. आता समजा मी परत 0 टाकलं, परत एकदा तो एक्सेप्ट ब्लॉक रन झाला, एक्सेप्ट ब्लॉक बनून तो फायनली कडे आला, फायनली ब्लॉक मध्ये हा कंडिशन ट्रू झाला, मग तो परत एकदा बी ची व्हॅल्यू युजर कडनं घेतोय. आता समजा मी बी ची व्हॅल्यू 4 टाकली, तर तो काय करेल 5 डिवायडेड बाय 4, कारण तो ए ची व्हॅल्यू परत एक्सेप्ट करत नाही, ए ची व्हॅल्यू तो 5 वरच ठेवतोय आणि इथे 5 डिवायडेड बाय 4 करेल आता जी बी ची व्हॅल्यू आहे.
5/4चा रिझल्ट त्याचं जे डिव्हिजन आहे ते मला वाटतं 1.25 आहे. आलं की नाही 1.25 आता? सो आय होप हा एक्सेप्शन हँडलिंगचा थिअरी पार्ट आणि हा कॉन्सेप्ट तुम्हा सर्वांना क्लिअर आहे. जी मी आता सगळे पॉईंट डिटेलमध्ये एक्सप्लेन केले होते हे मी खाली लिहिले. सो आजसाठी आम्ही थांबूया स्टुडंट्स आणि ह्याचे जे रिमेनिंग प्रोग्राम्स आहेत या चॅप्टरचे ते उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. ऑल्सो अजून एक सांगायचं होतं तुमचं म्हणजे आपला कोर्स मोस्टली फ्रायडे पर्यंत होऊन जाईल. सो तुमचे मला फुल नेम्स पाठवा. ठीक आहे. मी तुमचं कोर्स सर्टिफिकेट कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट माझ्या इन्स्टिट्यूटचं हे ठेवतो, रेडी ठेवतो. आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला पुढे युजफुल पण होईल. ह्याला अप्लाय इंटरव्ह्यूज आणि इंटर्नशिपला अप्लाय करताना कारण मी जे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करेन तो ISO सर्टिफाईड आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि दॅट्स वाय इट विल हेल्प यू अलॉट इन युअर करिअर. सो नक्की तुमचं मला हे सेंड करा नेम. मी मोस्टली ॲक्च्युली आता 8च्या नंतर चाललोय शॉपमध्ये कारण अजून बऱ्याच स्टुडंटचं मला सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. सो तुम्ही जर मला आत्ताच विदिन 1 आवर पाठवलं मग मी तुमचं पण सर्टिफिकेट रेडी ठेवतो. मग तुम्ही कधी या वीकमध्ये म्हणजे एनिवे आपलं फ्रायडेपर्यंत क्लास चालूच असेल. सो तेव्हा तुम्ही माझ्याकडनं सर्टिफिकेट कलेक्ट करू शकता. ठीक आहे? ओके. हां, सो आजचे सगळे पॉईंट सर्वांना क्लिअर आहेत. इज एव्हरीथिंग क्लिअर? हो, मिका अँड ध्रुव? Yes, sir. हां, Yes, sir. हां, सो मला नक्की तुमचे नेम्स आत्ता सेंड करा. सो मग मी वॅन गो आफ्टर 8 o'clock टुडे टू द शॉप स्टेशनरी शॉप मग मी तुमचं पण सर्टिफिकेट बाकीच्यांसोबत इश्यू करतो. ओके. ठीक. ओके. विल स्टार्ट द सी बॅच इन एक्झॅक्टली 1 मिनिट. रोहन? हो, मी सीचा क्लास सुरू करतो. पण हा ॲक्च्युअली आला नाही ज्ञानदीप. ओके, पण ठीक आहे. मी जस्ट त्याला एक विचारतो फोन करून स्वतः. हां. Yeah, we'll just start in 2 minutes. See by students. I'll just ask the other student. Otherwise, continue करते. आणि रोहन तू ते हे पाहिलंस ना ते स्ट्रक्चर फ्रायडेचं लेक्चर पाहिलं होतं ना रेकॉर्डिंग? ओके. मी एनिवे का त्याचे 2च प्रोग्राम राहिले. सो ते मी आज असं करतो आज फाईल आणि लगेच चालू नाही करत. मी ते 2 प्रोग्राम 10 मिनिटात होईल आपलं. आणि मग फाईल आणि उद्या चालू करतो. मग तुला पण हे कर. पण तुला म्हणते तेच की तुला घरी जाता येईल ना? रोहन? हां. पण थोडी सर्दी हे आहे का म्हणजे आतमध्ये सर्दी आणि फीव्हर आहे का थोडं? हं. ओके, ओके. हो. नाही म्हणून म्हटलं रोहन तू इव्हन मला जर फोनवर तेव्हा सांगितलं असतं ना 6:30ला मी घरी जाऊन हे करत ऑनलाईन करेन. मग तर तरी चाललं असतं. कारण ॲक्चुअली मलाच वाईट वाटलं की कुठे कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये का? ओके. तू तू आज हे नाही केलं का तुझं लंच लंच आणि केलं नाही का? ओके पण ओके. चालेल, चालेल. ओके. पण ॲटलीस्ट मग निदान काहीतरी पाणी आम्ही असं करूया 10 मिनिटात थांबूया. मी ते थोडंसं राहिलेलं संपवून टाकतो. आणि उद्या मी फाईल आणि चालू करतो. ओके. आय थिंक तुम्ही बी आज करणार नाहीये. सो आम्ही कंटिन्यू करूया. सो ओके.